साल 1984. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी गाव अजूनही कंदील आणि चिमणीच्या प्रकाशातच श्वास घेत होतं. पहाटेचे 5 वाजले होते. गार वारा सुटला होता आणि गावातल्या मंदिरातून काकड आरतीचे स्वर ऐकू येत होते. पांडुरंगने आपल्या धटिंगण बैलांना ढवळ्या आणि पवळ्याला गळ्यातल्या घुंगुरमाळा बांधल्या. बैलांच्या गळ्यातील तो छुमछुम आवाज ऐकून पांडुरंगाच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं. आज सोलापूरचा मोठा बाजार होता. खरीपाचं ज्वारीचं पीक चांगलं आलं होतं आणि 5-6 पोती रब्बीचा मालही गाडीमध्ये चढवायचा होता. अरे ओ, ऐकलंस का? जरा लवकर उरक की. पांडुरंगाने घराच्या दिशेने हाक मारली. त्याची पत्नी सखू पदराने हात पुसत बाहेर आली. तिच्या हातात पांढऱ्या कापडात बांधलेलं शिदोरीचं गाठोडं होतं. हे घ्या, वाटेत भूक लागली की खाऊन घ्या. आणि हे बघा, बाजारात जास्त वेळ बसू नका. काळोख व्हायच्या आत परत या, ती काळजीच्या सुरात म्हणाली. पांडुरंग हसून म्हणाला, अगं सखू, तू काळजी करू नगस. ढवळ्या पवळ्याची जोड जोवर माझ्यासोबत आहे तोवर पांडुरंगाला कसली बी भीती नाही. सोलापूर गाठ्याला 4 तास लागतील. दुपारपर्यंत व्यवहार उरकून सांच्याला घरापुढं बैलगाडी उभी करेन. पांडुरंगाने धोतर कसलं, डोक्यावरचा रुमाल नीट केला आणि गाडीवर स्वार झाला. चला र गड्यांनो, असं म्हणताच चाकांनी कर्र आवाज केला आणि धूळ उडवत बैलगाडी सोलापूरच्या दिशेने निघाली. सकाळी 9च्या सुमारास पांडुरंग सोलापूरच्या मुख्य बाजारपेठेत पोचला होता. तिथे माणसांची, बैलगाड्यांची आणि हर तऱ्हेच्या मालाची प्रचंड गर्दी होती. पांडुरंगाने आपली गाडी नेहमीच्या जागी लावली. त्याच्या बाजूलाच अक्कलकोटचा सिद्धराम आपली मिरचीची पोती घेऊन बसला होता. काय पांडुरंग तात्या, यंदा पीक पाणी कसं काय? सिद्धरामने विडी शिलगावत विचारलं. लय भारी गड्या, सोलापूरच्या मातीचा गुणच न्यारा. ज्वारीचा दाना बघ, कसं मोती चमकल्यागत चमकतोय, पांडुरंग अभिमानाने म्हणाला. दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. बाजारपेठेत त्या काळी फक्त व्यवहार व्हायचे नाहीत, तर माणसांची सुखदुःखही वाटली जायची. पांडुरंगाने हुशारीने व्यवहार केला. यंदा भाव चांगला मिळाल्याने त्याच्या खिशात नोटांचं बंडल आलं होतं. सिद्धरामा, निघतो आता. घरी सखू वाट बघत असेल. सांज व्हायला आलीये, पांडुरंगाने आपला माल विकून झाल्यावर सांगितलं. सिद्धरामने आकाशाकडे बघितलं. ऊन कल्लं होतं. बघा तात्या, शक्य झालं तर महामार्गाने जावा. अलीकडं त्या काळीवूडच्या वाटेनं वावटळी उठल्यात, असं लोक बोलायला लागलेत. जुनी माणसं म्हणतात, तिकडं तिन्ही सांजेला वाट चुकल्यागत होतंय. पांडुरंगने गालातल्या गालात हसून उत्तर दिलं. अरे, 15 वर्ष झाली या वाटेनं जातोय. चकवा बिकवा शहरातल्या माणसांना लागतोय, आम्हाला नाही. चल, रामराम. पांडुरंगाने बैलांना वळवलं, पण त्याच्या मनात कुठेतरी सिद्धरामचं ते बोलणं घर करून गेलं होतं. लवकर पोचायचं असेल तर काळीहूड ओलांडून गेलेला शॉर्टकटच बरा पडल, असा विचार करून त्याने गाडी महामार्गावरून न वळवता रानावनातून जाणाऱ्या त्या निर्जन पायवाटेवर घातली. आकाश शेंद्री झालं होतं आणि सोलापूरच्या माळरानावर शांतता पसरू लागली होती. पांडुरंगाला कल्पनाही नव्हती की आजची रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र ठरणार होती. पांडुरंगाने गाडी काळीवूडच्या दिशेने वळवली आणि एक सुस्कारा सोडला. त्याच्या मनात विचारांचे चक्र सुरू होते. आज सखूसाठी सोलापूरच्या बाजारातून एक छानशी नथ आणि पोरासाठी साखरेची गाठी घेतली. ती बघून दोघं किती खुश होतील. पण त्याला एका गोष्टीचा विसर पडला होता. आज सोमवती अमावस्या होती. जुनी माणसं म्हणायची की अमावस्येची ही रात्र बाहेरच्या शक्तींची असते. आकाश हळूहळू काळवंडू लागलं होतं आणि सोलापूरच्या माळरानावर पसरलेली ती तांबूस छटा आता पूर्णपणे गडद काळोखात विरून गेली होती. गाडी जसजशी काळीवूडच्या जवळ पोचली तसं वातावरणातला जडपणा वाढू लागला. उन्हाळ्याचे दिवस असूनही अंगाला झोंबणारा एक विचित्र गारवा जाणवू लागला. मगाशी जोराची हवा सुटली होती, ती आता एकदम शांत झाली होती. अगदी स्मशान शांतता म्हणतात तशी. पांडुरंगाने पाहिलं, वाटेत लागणाऱ्या बाभळीच्या झाडांच्या सावल्या एखाद्या अकराळ विकराळ हातासारख्या जमिनीवर पसरल्या होत्या.
अचानक ढवळ्या आणि पवळ्याने पाय रोवून गाडी जागीच थांबवली. अरे, काय झालं रे गड्यांनो? चला, घर जवळ आले. पांडुरंगने ओरडून बैलांना हटकलं. पण बैल पुढे सरकायला तयार नव्हते. त्यांचे कान टवकारले होते आणि ते विचित्र आवाजात फुरफुरत होते. पांडुरंगने चाबूक हवेत फिरवला. फटाक. तेव्हा कुठे बैल नाईलाजाने चालू लागले. पण आता त्यांच्या चालण्याचा वेग मंदावला होता. जणू कुणीतरी मागून गाडी ओढत होते. पांडुरंगने डोक्यावरचा रुमाल घट्ट आवळला. थोड्या अंतरावर त्याला एक जुना, कोरडा पडलेला पाझर तलाव दिसला. हा तलाव त्याच्या परिचयाचा होता. चला, तलाव लागला म्हणजे आता तासाभरात चिंचोळी गाठू, त्याने स्वतःशीच पुटपुटलं. गाडी किर्र कुप असा आवाज करत पुढे निघाली. साधारण 20 मिनिटं झाली असतील. पांडुरंगच्या मनात आलं की आता वस्तीचे दिवे दिसायला सुरुवात होईल. पण समोर जे दिसलं ते बघून त्याचे डोळे विस्फारले. समोर पुन्हा तोच कोरडा पडलेला पाझर तलाव विस्तारला होता. अरे देवा, हे कसं काय झालं? पांडुरंगाने कपाळावरचा घाम पुसला. मी तर सरळ वाटेने जातोय, मग पुन्हा इथेच कसा आलोय? त्याला वाटलं अंधारामुळे आपण रस्ता चुकून गोल फिरलो असू. त्याने आता बैलांना वेगाने हाकलं. पण पुन्हा 15 मिनिटांनंतर तोच पाझर तलाव, तेच बाभळीचं वाकडं झाड आणि तोच शांत सन्नाटा त्याच्यासमोर पुन्हा उभा ठाकला. आता पांडुरंगाच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. त्याला सिद्धरामचं बोलणं आठवलं. शॉर्टकट घेऊ नका तात्या. पांडुरंगाने गाडी थांबवली. रात्रीच्या त्या काळोखात त्याला जाणवलं की आजूबाजूला काहीतरी वेगळं घडतंय. अचानक त्याला गाडीच्या मागच्या बाजूला जडपणा जाणवू लागला. जणू कुणीतरी हळूच गाडीवर चढलं होतं. त्याने मागे वळून पाहिलं, पण तिथे फक्त रिकामी पोती आणि अंधार होता. पण जसा त्याने पुन्हा समोर पाहिलं, त्याला रस्त्याच्या कडेला एक कंदील पेटलेला दिसला. कुणीतरी एक आकृती तो कंदील घेऊन उभी होती. कोण आहे रे तिकडं? ए बाबा, चिंचोळीची वाट कुठली आहे? पांडुरंगाने आशेने हाक मारली. ती आकृती काहीच बोलली नाही. फक्त हाताने एका बाजूला इशारा केला. पांडुरंगाने गाडी त्या दिशेला वळवली. पण थोडं पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की तिकडे रस्ताच नाहीये. समोर फक्त घनदाट काटेरी झाडं आणि एक खोल खंदक होता. आणि तो कंदील तर आता हवेत तरंगत असल्यासारखा दिसत होता. लांब, खूप लांब. पांडुरंगाला आता उमजलं होतं. त्याला चकवा लागला होता. आणि आज अमावस्या असल्यामुळे हा चकवा त्याला इतक्यात सोडणार नव्हता. पांडुरंगाच्या छातीत धडधड वाढली होती. अमावस्येचा तो काळोख इतका घनदाट होता की स्वतःचा हातही डोळ्यांना दिसत नव्हता. अचानक त्याला जाणवलं की बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज बदललाय. छुमछुमऐवजी आता तो आवाज एखाद्या साखळदंडाच्या फरफटण्यासारखा खळखळ असा येऊ लागला होता. ढवळ्या पवळ्या. पांडुरंगाचा आवाज थरथरला. त्याने पाहिलं, बैलांच्या तोंडून फेस येत होता. पण ते थांबत नव्हते. जणू काही त्यांच्या डोळ्यांवर कोणीतरी पट्टी बांधली होती आणि ते एका अदृश्य शक्तीच्या तालावर धावत होते. गाडी पुन्हा त्याच पाझर तलावापाशी आली. पण यावेळी तिथे काहीतरी वेगळं होतं. तलावाच्या काठावर एका पांढऱ्या कपड्यातली आकृती पाठमोरी बसली होती. ती आकृती हळूहळू काहीतरी कुरतडत होती. आणि त्याचा कडकड असा हाडं फोडल्यासारखा आवाज शांत रात्रीत घुमत होता. ते पाहून पांडुरंगाच्या अंगात शिरशिरी उठली. मानेवरचे केस ताठ झाले. पांडुरंगाने घाबरून गाडी उजवीकडे वळवली. पण जशी गाडी वळली तसा मागून एक खर्जातला घोगरा आवाज आला. पांडुरंगा, एवढ्या घाईत कुठं चाललायस? पांडुरंगाने मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही. पण गाडीवरचा भार आता इतका वाढला होता की बैलगाडीचे लाकडी भाग कडकड करत तुटायला आले होते. अचानक त्याला जाणवलं की त्याच्या अगदी कानापाशी कोणीतरी कुजबुजते. तप्त श्वास त्याच्या मानेला जाणवत होता. त्या श्वासाला कुजलेल्या मांसाचा उग्रवास येत होता. अचानक बैलांनी जोरात हंबरडा फोडला आणि गाडी थांबली. पांडुरंगने समोर पाहिलं आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो ज्याला रस्ता समजत होता तिथे रस्ताच नव्हता. त्याची बैलगाडी एका विहिरीच्या अगदी काठावर उभी होती.
अजून एक पाऊल पुढे पडलं असतं तर तो बैलांसह त्या काळोख्या विहिरीत कोसळला असता. त्या विहिरीच्या काठावर मगाशी कंदील दाखवणारा तोच म्हातारा बसला होता. पण आता त्याच्या हातात कंदील नव्हता, तर एक कापलेलं मुंडकं होतं, जे जळजळत्या डोळ्यांनी पांडुरंगाकडे बघत हसत होतं. काय पांडुरंग, वाट चुकली नवं? तो म्हातारा अकराळ विकराळ हसून म्हणाला. त्याचे दात कोळशासारखे काळे दिसत होते. पांडुरंगला आता समजलं, हा साधा चकवा नव्हता. ही या भागातली एखादी हडळ किंवा संबंध होता, जो अमावस्येच्या रात्री शिकार शोधत होता. त्याची बुद्धी सुन्न झाली होती, पण मनात सखूचा आणि पोराचा चेहरा चमकत होता. पांडुरंगला वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. चकवा लागला की स्वतःची जाणीव हरवू देऊ नकोस. त्याने पटकन आपल्या कमरेला खोचलेला सुरा काढला आणि स्वतःच्या हाताच्या तळव्यावर एक चीर दिली. रक्ताची ती गरम धार लागताच त्याच्या मेंदूला झिंझिण्या आल्या आणि तो भानावर आला. त्याने पाहिलं, तो विहिरीपाशी नव्हता, तर एका भयानक जुन्या सतीच्या ओट्यापाशी उभा आहे, जिथे नरबळी दिला जातो. त्याने तातडीने गाडीतून उतरून आपल्या अंगातला सदरा काढला आणि तो उलटा घातला. आपल्या पायातली एक चप्पल काढून त्याने ती बैलांच्या डोक्यावर फिरवून लांब फेकून दिली. हे बघ बाबा, जे काय असशील ते, माझा मार्ग सोड. पांडुरंग ओरडला आणि त्याने डोळे गच्च मिटून हनुमान चालिसा पुटपुटायला सुरुवात केली. हवेत एक भयानक किंकाळी घुमली. जणू काही हजारो कावळे एकाच वेळी ओरडले असावेत. एक जोराची वावटळ उठली. पांडुरंगच्या डोळ्यात धूळ गेली आणि त्याला चक्कर आल्यासारखं झालं. जेव्हा पांडुरंगने डोळे उघडले, तेव्हा पूर्वेला तांबडं फुटलं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. त्याने पाहिलं, तो चिंचोळी गावाच्या वेशीवर मारुतीच्या देवळासमोर उभा होता. त्याचे बैल शांत उभे होते, पण त्यांच्या अंगावर चरे पडले होते. पांडुरंगने गाडीच्या मागे पाहिलं. तिथे सखूसाठी आणलेली नथ आणि साखरेची गाठी तशीच होती, पण त्या पोत्यांवर कोळशासारखे काळ्या रंगाचे मानवी हाताचे पंजे उमटले होते. तो घरी पोहोचला तेव्हा सखू दारातच वाट बघत होती. तिचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता. पांडुरंगला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने विचारलं, एवढा उशीर कुठं होता तुम्ही? आणि अंगातला सदरा उलटा का घातलाय तुम्ही? पांडुरंग काहीच बोलला नाही. त्याने फक्त सखूच्या हातात नथ टेकवली आणि शांतपणे मारुतीच्या देवळाकडे बघून हात जोडले. त्या दिवसापासून पांडुरंगने कधीच काळीहूडच्या वाटेने प्रवास केला नाही. आजही गावातले लोक म्हणतात की अमावस्येच्या रात्री त्या ओढ्यापाशी कुणीतरी कंदील घेऊन उभं असतं, तुमची वाट चुकवण्यासाठी.